नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। रोहा शहरातील कुंडलिका नदी दुथडी भरून वाहत आहे। कुंडलिका नदी खळाळून वाहत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाढलंय। त्यात प्रशासनाने सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलाय। अशातच दिनांक 31 जुलै रोजी रोहा शहराजवळ असलेल्या कुंडलिका नदीत सकाळी 9:30 वाजण्याच्या दरम्यान एका इसमानं स्वतःला पुलावरून नदीमध्ये झोकून दिल्याची घटना घडली। या वृत्तानं शहरात एकच खळबळ माजली। रोहा शहराजवळ असलेल्या अष्टमी पुलावरून या व्यक्तीनं थेट नदीत उडी मारली। पुलावरून जाणाऱ्या नागरिकांनी या इसमाला उडी मारताना पाहिल्याचं समजतं। आता नदीच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या इसमाचा शोध घेणं पोलिसांना आव्हान ठरलंय। अनेक जण मानसिक तणावातून टोकाचं पाऊल उचलत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली। कौटुंबिक वाद, कर्जबाजारी, अनैतिक संबंध, प्रेमसंबंध, नैराश्य यातून अघटित घडत आहे। मात्र या घटनेतील हा इसम नक्की कोण, तो कोणत्या गावातील आहे, त्यानं नदीत हौसेपोटी उडी घेतली की त्यामागे काही वेगळं कारण आहे, असे प्रश्न आता उपस्थित झालेत। या इसमाचा शोध रोहा पोलीस घेत आहेत। यासाठी रोहा पोलीस स्टेशन आणि सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांच्याकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली। वादळवारा लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।